भरकटवत मागे तो एक विषय काढला होता, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत. पुतळे खूप आहेत. आत्ताच सिंधुदुर्गामधल्या आपल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं? हे मी तेव्हापासून समजून सांगत होतो की हा तर जमिनीवरचा पुतळा, तोही आमच्या लोकांना नीट बांधता येत नाही. हे तर समुद्रात बांधायला निघाले होते. कोणाच्या डोक्यातनं काय येईल आपल्याकडे माहितीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच असेल असा कोणातरी वळवळला. ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलं नाही, ज्याला शिल्पकलाही माहीत नाही, कसे पुतळे उभे करतात, काय असतं त्याचं काही गणित माहिती नाही, फक्त नुसतं ओरडायचं, बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदार्थ मतं पाडता येतील तेवढी पाडायची. आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा हा जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जर समजा तो 2 इंच वरती करायचा असेल, म्हणजे महाराजांचा समजा जिरटो हा जर समजा 2 इंच वरती करायचा असेल, अश्वारूढ पुतळा घोडा केवढा झाला? कोण शिल्पकार बांधणार आहेत? आणि ती जर जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा, तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना आपण, भराव टाकणं, तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये लागतील. त्या 20 ते 25 हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा. भविष्यातल्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत का महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे? पण आम्हाला ते देणं घेणंच नाही ना त्या गोष्टींशी. निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारेमाप काहीतरी वाटेल ती गोष्ट बोलायची, निघून जायचं. तुम्ही मतदान करून मोकळे होता, झालं 5 वर्षांचं, 5 वर्ष तर गेली. आताही येतील तुमच्याकडे. मग असे आपले कोण गुरस्त आपले आपण ह्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मला पहिलं तपासू देत, होऊ शकते की नाही होऊ शकतं. आणि मग त्याच्यात मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात.